तुमच्या मुलावर जर संस्कार नसेल, तुम्ही कितीही मेहनतीनं मिळवलं असेल, तर संस्कार नसलेली मुलं रात्री 12 ते पहाटे 4 ढाब्यावर थांबतील, पुऱ्या तालुक्यातले 100-200 मित्र जमा करतील रोज, आणि रोज लाखो रुपयाचा चुराडा करतील. पैसे संपल्यावर तुमच्याच नरड्याला चाकू लावून जबरदस्ती सह्या घेतील. 10-10 एकर विकून एका वर्षात 100 एकर विकून त्याच गावात पुन्हा जर्मनच्या ताटात बाजरीचे पीठ मागतील, संस्कार नसेल तर. आणि जर संस्कार असेल ना सर, तुम्ही अपेक्षा केली नाही एवढं वैभव तुमची मुलं तुमच्या समोर निर्माण करतील, जर संस्कार असेल. महत्व संस्काराला आहे. मोठा बंगला बांधला 10-20 कोटीचा, विष्णू भाऊ बाप न मुलगा दिवसभर वास्तुशांती होती. चापे सर आलेल्यांचं स्वागत, जेवल्याशिवाय जाऊ नका सर, जेवून जा महाराज, जेवून जा, जेवण करून जा, जेवल्याशिवाय जाऊ नका. 60 वर्षाचा बाप आणि 32 वर्षाचा मुलगा, हे दोघं बापले का त्याच कामावर दिवसभर, जेवून जा, जेवून जा, जेवून जा. एक शेडजी शेवटी सायंकाळच्या वेळेला पांढरी कार, पाहुणे सगळे निघून गेलेले, बापनं मुलगा उभा आहे. मी संस्कारासाठी सांगतो हां. बापानं मुलानं पाहिलं, आता कोण आलं बरं. ड्रायव्हर उतरला, मागचं दार उघडलं, हाताला धरलं. 95 वर्षाचे मारवाडी समाजाचे शेठजी, पातळ धोत्र, पातळ सदरा, काळी टोपी, चष्मा, गांधीजी सारखा लटलट लटलट कापत हाताला धरलेलं. बाहेर शेठजीला काढल्याबरोबर बापाच्या लक्षात भूतकाळ आला. बापरे, ज्या शेठजीच्या उसात 20 वर्षे दारे धरले, त्या शेठजीनं मला लेकरासारखं सांभाळलं, तो माझा अन्नदाता आला. आणि जेव्हा बाप गेला आणि शेठजीला दंडवत घातला, शेठजी ही अपेक्षा नव्हती केली हो, नुसतं पत्रिका दिली होती घरी की वास्तुशांती आहे म्हणावं, तुम्ही यावं, या वयात त्रास घ्यावा, ही अपेक्षा नव्हती. अरे बाबा, पत्रिका वाचल्यापासून कधी जातो तुझं वैभव पाहतो असं झालं होतं. पण आता हे तुझं वैभव पाहलं, मी तुझ्या पासंगात बसत नाही रे, एवढं वैभव तू गोळा. हां, हे बघ शेठजी, जुने दिवस आठवतात. मी तुमच्या शेतात दारे धरायचो, थंडीचे दिवस, तुमच्या आईची आठवण येते. अरे ते गरिबाचं लेकरू रात्रीचंही राहतं, पाणी दारं धरतं, थंडी वाजते, त्याला फाटकं ब्लँकेट घेऊन जा, जुने धोत्र घेऊन जा. तुमचे जुने धोत्र, जुने कपडे, आईनं खूप जीव लावला शेठजी. आता ते जुनं नको काढू बाबा, पण तू गेल्यावर तुझ्यासारखा इमानदार गडी नाही मिळाला मला. सुतईचा सडा चोरीला गेला नव्हता तू असेपर्यंत. आता केवढं मिळवलं. माझं काही नाही शेठजी, मी जन्मभर दारे धरले असते, पण माझ्या मुलाला शिकवलं, त्याच्यावर वारकरी संप्रदायाचे संस्कार केले. ते जन्माला आलं तेव्हा 12 दिवसानं तुळशीची माळ घातली, पोर निर्व्यसनी निघालं, होतकरू निघालं. आणि हे सगळे दिसतंय, 20 कोटीचा बंगला माझ्या मुलांनी बांधला, माझं काही नाही. इतक्यात 32 वर्षाचा मुलगा आला, परिचय दिला, शेठजी हा मुलगा माझा. त्याने दंडवत घातला शेठजीला. शेठजीनं लेकराला कवटाळलं, त्याच्या गालावून हात फिरवले. बाळा, तुझ्या बापाचा काळ बघितला, 20 वर्ष उपवासी माझ्या उसात दारे धरत होता, पण तक्रार मांडली नाही, सुतईचा सडा चोडला नाही. आता तू केवढं मिळवलं हे. मुलगा रडला, चापे सर, शेठजीच्या पाया पडला. माझं काही नाही, माझं काही नाही शेठजी, हे दिसतंय ना, हे सगळी माझ्या बापाची पुण्याई आहे, याला संस्कार म्हणतात. बाप म्हणतो मी जन्मभर दारे धरले असते, पण मुलगा संस्कारी निघाला, त्यानं हे वैभव मिळवलं. मुलगा म्हणतो माझं काही नाही, हे जेवढं दिसतंय हे केवळ माझ्या वडिलाची पुण्याई, याचं नाव संस्कार आहे. म्हणून इथे दशरथजी म्हणतायत, आते जाते रहना, मरने के बाद भी महल को भूलना नहीं, मेरे बच्चों को संस्कृति का बोध दिलाते रहना. या ठिकाणी विश्वामित्र निघून जातात.
आणि या ठिकाणी बालकांड पूर्ण होता. आता पूर्ण करावं लागतं सर. आता काय 58 मिनिटं राहिली. मी त्या बाबतीत शुद्धीवर आहे, महाराष्ट्राला माहिती आहे. विष्णुभाऊ थोडीशी झोप घेत जा ना तुम्ही. नाही रात्री दिवसा हो ना, त्याला दिवसा आला नाही तरी चालेल, उद्यापासून सक्त ताकीद कर. ते रात्रंदिवस प्रत्येक कार्यक्रमाला हजर. अशातून तब्येत बिघडली तर मग गावकरी टेन्शनमध्ये येईल. हे पा तुम्ही सुरुवातीला नाही तर मग शेवटी येत जा 6 वाजता. म्हणजे दिवसा आराम करा. पुन्हा रात्रीचा महाराज वाटे लावेपर्यंत आहे का नाही, रात्रीच्या 12पर्यंत पुन्हा काकडा सुरू झाला की गेले का नाही एका आकड्याला पुन्हा. असं नाही, असं नाही. शरीराला ज्याची गरज आहे तेवढं द्या, नंतर मग तेच करायचं आहे आपल्याला. जया श्री कारभार ते माहिती आहे. डोक्याला जास्त ताप असतो. डोक्याला ताप म्हणजे कीर्तनकाराच्या तारखा. आजचा कीर्तनकार कुठपर्यंत आला आणि येतो का नाही, वेळेवर काय होईल सांगता येत नाही. त्या दिवशी इंदोरीकर महाराजाला अडचण आली. बरं झालं मी रिकामा होतो, बांधला फेटा. भाव धरून वाची ज्ञानेश्वरी, दिलं ठोकून. ते डोक्याला ताप असतो नियोजकाच्या आहे ना. बाकी अख्खं गाव तर धावतं श्रमदान करतं तो नाही, पण जबाबदारी ज्याची आहे, ज्यानं तारखा घेतलेल्या आहे. आजचा वक्ता कुठपर्यंत आला, येतो की नाही, नाही आला तर कसं होईल, लोक काय म्हणतील, तारीखच घेतली नसेल, असंच छापलं असेल, काय कोण काय कसं बोलते. म्हणून तुम्ही अजिबात आमच्या नादी लागू नका. दिवसा हे रोजचे क्लास माझे आहेत, बरोबर करतो मी. फार झालं तर दिवसभर विश्रांती घेऊन 5:30 पावणे 6च्या दरम्यान एक चक्कर इकडे मारायचा. पुन्हा तिथून पुढे हरिपाठ येणारा बुवा त्याचं स्वागत. पण ते तुमच्या चेहऱ्याकडे पाहिलं तर पहिल्या दिवसातनं आज 4थ्या दिवशी फरक पडला. याचं कारण जेवणापेक्षा जास्त गरज निद्रेची आहे, हे लक्षात ठेवा. उद्यापासून लक्षात राहील ना. त्याच्याच म्हणतो मी. इथे बालकांड पूर्ण झालं. इथे श्रीमद रामचरितमानस सकल कलिकलिशु ध्वंसडे प्रथम सोपान समाप्त. गणेश सरस्वती शिव पार्वती गुरुदेवाला वंदन करून अयोध्याकांडाला सुरुवात झाली. 12 वर्षे प्रभूचं वास्तव्य अयोध्या. प्रभू 27 वर्ष झाले. 15व्या वर्षी लग्न लागलं. 12 वर्षे अयोध्या. 27 वर्षाचा राम झाला. भरताचे मामा युधाजित राजे भरताला घेऊन जातात. भरत शत्रुघ्न मामाच्या घरी गेले. एक दिवस राजा दशरथानं स्नानादी कर्म आटोपलं, कपडे केले, डोक्यात मुकुट घातला आणि आरशात बघितलं तेव्हा राजाला मुकुट वाकडा दिसला, कानाजवळचं केस पांढरं दिसलं. नैसर्गिक नियम आहे, केस पांढरे व्हायला सुरुवात कानाजवळून होते आणि कानाजवळचे 1-2 केस पांढरे झाले समजायचं आपल्याला मरणाचा संदेश मिळाला. पहिली नोटीस आहे ही. नोटीस फक्त नोटीस वाचता आली पाहिजे. राजा दशरथाचं एकच केस पांढरं झालं तर मुलाच्या ताब्यात राज्य द्यायला राजा तयार झाला. आमच्या बापाचं एकही काळे राहत नाही तरी मुलाच्या विरुद्ध भांडण कोर्टात चालतं. नोटीस त्यांनी वाचली. एक केस आणि मुकुट वाकडा. बरं का, वाकडा मुकुट झाला म्हणजे कारभार मुलाच्या ताब्यात द्यायचा. काही असंही म्हणतील दशरथ राजाला मुकुट होता, त्याचा वाकडा झाला, कारभार द्यायचा प्रश्न आला. आपल्याला मुकुटच नाही, वाकडा व्हायचं कारण काय, कारभार मुला ताब्यात प्रश्न येतोच कुठे. असे काही दशरथ डोके चालवतील. मुकुट मी सांगतो, वाकडा आहे का सरळ तुम्ही ठरवायचा. ज्या दिवशी तुम्ही घरी येता अंगणामध्ये जोड्याचा आवाज झाला, घर लटलट 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 कापतं. सुना आपापल्या खोलीत, मुलं आपापल्या खोलीत, नोकर उद्योगाला, सगळीकडे शांतता, कोणी कोणाशी बोलत नाही. फक्त एक म्हातारी धाडस करून पुढं येते आणि ती नम्रतेनंच, चहा घेता का कॉफी,
का दूध घेता का काय खायला करून देऊ का पाणी तापलं आंघोळ करता का स्वयंपाक तयार आहे ताटच वाढू समजायचं सध्या मुकुट सरळ आहे मुकुट कळला ना मग 10 वर्षाचा काळ जातो तेच म्हातारं येतं अंगणात येऊन बसतं चहा ना रे चहा ना रे चहा ना रे मग म्हातारी म्हणते बडबडू दे तसंच कुठं नांगर धरायला गेलं तर कामाचा धामाचा मरतही नाही एकदाच समजायचं आता मुकुट वाकडा झाला रामायण कळलं तुम्हाला बस याचं नाव मुकुट आहे राजा दशरथाने विचार केला रामाच्या ताब्यात राज्य द्यावं आपलं हरिचिंतन करावं पण निर्णय 14 दिवस मनात ठेवला 14व्या दिवशी वशिष्ठजीला सांगितलं वशिष्ठ म्हणाले शुभस्य शीघ्रम श्रेयांसी बहु विघ्नानी उद्या राज्याभिषेक तयारी झाली पुन्हा विरोधकाची मीटिंग बसली सरस्वतीकडे काही करा कोणाच्या बुद्धीत बदल करा सरस्वती विचार करा कोणाच्या बुद्धीत बदल करावा आणि एकच पात्र निवडलं मंथरा ते हिवराज झाडावर विकल्प येऊन बसला मंथरा हिवराज झाडाकडून जात होती त्या बुद्धीत प्रवेश विकल्पाने केला म्हणून अजूनही शहाणी माणसं हिवराजच्या झाडाच्या सावलीत बसत नाही ज्ञानोबा राहिली येतात हिवराची दाट सावली सज्जेने जैसी वाळिली मंथरा बिगड़े दिख मंथरा नगर बड़ा मंजुल मंजुल बाजू बदा पूछे लोगों ने कहा चाहू राम तिलक सुनी भावर दाव धक्का बसला मंथरा कैकेयीकडे आली पोरी राजमातेचा अधिकार उद्या कौशल्याला जाईल तिची दासी म्हणून जन्मभर जीवन जगावं लागेल तुला पूर्वीचे जे 2 वर आहे ते मागण्याची वेळ आलेली एका वराने राज्य मागून घे भरताला एका वराने 14 वर्षाचा वनवास माग रामाला कोप भवनात मलिन वस्त्र अलंकार विरहित जमिनीवर पडून राहा दशरथ राजा आनंदाची वार्ता सांगायला येतील रामाची शपथ घालत नाही तोपर्यंत वराची मागणी करू नको तयार केलं कैकेयी कोपभवनामध्ये मलिन वस्त्र अलंकार विरहित राजे दशरथ आनंदाची वार्ता सांगण्याच्या उद्देशानं दारामध्ये मंथरा आहे मंथरेला विचारलं मंथराजी हा मेरी प्यारी राणी कैकेयी का आहे कोप भवन सुनी सकी चेऊ राहू धक्का बसला आणि राजे जेव्हा कोपभवनामध्ये आले पाहिली अवस्था कैकेयी जमिनीवर पडलेली आहे केस विस्कटलेले अलंकार विरहित मलिन वस्त्र कैकेयी निकल जाओ यहां से तिकडे तोंड फिरल तिकडून आले कैकेयी तुम्हारा मोही देखने का कैकेयी निकल जाओ यहां से हे रागावून बोलतीन राजा कोकिल कंठी गजगामिनी सुमुखी सुलोचनी पिकबचनी क्या हुआ कुछ भी मंगो मालूम है मंगो मंगो जिंदगी भर आज तक दिया है कुछ ते माझे पूर्वीचे 2 वर देता की नहीं शंका है अरे भोले स्वभाव वाला हूं भूल गया हूं कैकेयी पूरी दुनिया जानती है मेरे रघुकुल को रघुकुल रीत सदा चल आई प्राण जाई गुरु बचन न जाई राम सिया राम जय जय राम सिया राम जय जय राम मैया सत्य सम पातक पूजा गिरस मोही की कोटि की गुंजा राम सिया राम जय जय राम सिया राम जय जय राम राम जय जय 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 राम रघुकुल रीत सदा चली आई प्राण जाय पर बचन न जाय ते पर राम शपथ करी आई रामाची शपथ घातल्यावर कैकेयी उठून बसली निकल जाओ यहाँ से मुँह नहीं देखने का अशी रागावणारी कैकेयी आता दशरथ राजाला या शब्दात बोलू लागली सुनो प्राण प्रिय आवत जी का सुनो प्राण प्रिय भावत जी का देव एक भरत का देव एक
भरत टीका प्राण प्रिय भावत जी का सुनहु प्राण प्रिय भावत जी का एक बर भरत टीका एक बर भरत ही टेका मागव दूसर पर कर जोरी दोसर बर कर जोरे मनोरथ मोरी पूर्वभूतार्थ मनोरथ मोरी तापस बेश विशेष उदासी तापस बेश विशेष उदासी तापस बेश विशेष उदासी तापस बेश विशेष उदासी चौदह बरिस राम बनवासी चौदह बरस राम बनवासी चौदह बरस राम बनवासी चौदह बरस राम बनवासी। निकल जाओ यहां से, आपका मुंह नाही देखणे का, अशी रागावणारी कैकेयी. पण आता दशरथ राजानं रामाची शपथ घातल्यावर या शब्दात बोलणं कैकेयीचं सुरू. सुनहु प्राण प्रिय. आता प्राणप्रिय का म्हटलं तर तिला आता राजाचे प्राणच प्रिय आहे. तिला त्याच्या प्राणापेक्षा दुसरं प्रिय नाही. हिच्यामुळे त्याचे प्राण जाणार आहे. आता ही केवळ त्याच्या प्राणावरच टपलेली आहे म्हणून शब्द आहे. सुनहु प्राण प्रिय भावत जी का देहू एक बर भरत ही टेका. एका वराने माझ्या भरताला राज्य द्या. दशरथजीला काही वाईट वाटलं नाही. मग दुसरी मागणी सुरू केली. मागहु दुसर बर कर जोरे पुरवहु नाथ मनोरथ मोरी. तापस बेश विशेष उदासी चौदह बरस. तरी वाईट वाटलं नाही राजाला. राजाला असं वाटलं हिला म्हणायचं आहे पहिल्या वराने भरताला राज्य आणि दुसऱ्या वराने आपण नवरा बायको तपस्व्याच्या वेशात जाऊ वनवासात तपाला. कारण राम वनवासी शब्द शेवटी होता. तोपर्यंत राजा खुश होता. पुन्हा एकदा तापस बेश विशेष उदासी चौदह बरस राम बनवासी. आता धक्का बसला. अरे भरत को शासन ठीक, राम को बनवास क्यों? तू बोलती थी मेरा राम साधु है, अभी भी बोलती हमारा राम साधु है. साधु को जंगल क्यों भेज रही? साधु है करके जंगल भेज रही. महाराज साधु जंगल में शोभा देता है, सिंहासन पे नहीं. क्यों महाराज? राम का राज तिलक बताने के लिए तो कितने प्रसन्न दिखा दे रहे थे. भरत के राज्य में तो इतने उदास क्यों? राम आपका बेटा, भरत का बेटा नहीं है? कौशल्या आपकी रानी, मुझे बाजार से खरीद कर लाए क्या? ठीक है, दुनिया को कहूंगी झूठा कुल है रघुकुल. खबरदार कहीं कहीं कुल के बारे में कुछ जबान खींच लूंगा. ये भी सुनो, आज से तू मेरी पत्नी नहीं, मैं तेरा पती नहीं. संबंध तोडला राजा दशरथानं. त्याच वेळेला रात्रीचे प्रजाजनाचे आनंदाचे उद्गार कानी आले. कल हमारे राजा रामचंद्र हो गए उसकी प्रजा. कानात तेल तापलेलं पडल्यावर अवस्था तसे दशरथजी मूर्छित पडले. रात्र संपली. सुमंत प्रधानाला सगळ्यांनी विचारलं झाली का राज्याभिषेक तयारी? सुमंत जाऊन पाहता तर दशरथ राजेच नाही. अनुमान केलं राजे दशरथ माय कैकेयीच्या महाली गेले असतील. आणि जेव्हा सुमंतजी कैकेयीच्या महाली आले आणि राजाची अवस्था पाहिली, मुकुट बाजूला, डोळे मिटलेले, जमिनीवर पडला राजा. चापेसर ज्याच्या मुलाचा राज्याभिषेक आहे थोड्या वेळानं, त्याचा बाप या अवस्थेत, काय झालं असेल प्रधानाचं? धक्का बसला एकदम.
महारानी क्या हुआ? महाराज को राम राम कर रहे तुम्हारे महाराज रात भर, लगता है राम के साथ कोई जरूरी काम, जाओ बुलाओ राम को. काही हाँ. सुमंतजी रडत निघाले. प्रजाजनांचे टोळके आडवे झाले का हो तयारी राज्याभिषेकाची? मैं पैर पडता हूँ भाई, मेरी मनस्थिती ठीक नहीं है, जाओ मुझे जाने दो. शंका तिथून वाढत चालल्या लोकांच्या. सुमंत का रडतो? अयोध्येचा प्रधान रडतो, राज्याभिषेक व्हायचाच आहे. सगळीकडे चर्चा सुरू झाली. सुमंतजी रडतात आणि गेले रामप्रभूला सांगितलं मेरे साथ चलो. बिना आंघोळीचा राम मागे, रडणारा सुमंत पुढे. आता तर संशय बळावले. नाही राज तिलक नाही आहे. अरे रामजी नहाये नहीं, जिसका राज तिलक है वो नहाये नहीं. सुमंत रो रहे, कुछ तो भी दाल में काला है. आणि जेव्हा तिथपर्यंत आले रामचंद्र प्रभू, आपल्या बापाची अवस्था बघितली. माता कैकेयीला विचारलं काय झालं बाबांना? पूर्वीचे 2 वर, एका वराने राज्य मागून घेतलं भरताला, एका वराने 14 वर्षाचा वनवास तुला, त्याच्यामुळे तुझा पिता मूर्छित पडला. जननी तू जननी भाई, प्रभूचे शब्द आहे. तू माझी खरी जननी आहे. रामाची जननी कौसल्या आहे चापेसर. तरी प्रभू असं का म्हणतात? त्याचं कारण आहे माते. रामाचा जन्म कौसल्येपासून झाला, पण रामायणाचा जन्म मात्र तुझ्यापासून झाला. म्हणून तू माझी खरी जननी, जननी तू जननी भाई. तिथून रामचंद्र माय कौसल्याकडे आले. कौसल्या रात्रभर जागी होती. आल्या आल्या रामावर रागावली. रामा अजून आंघोळ नाही केली, तुझे बाबा रागावतील माझ्यावर. अरे मी राजमाता होणार आहे, तू राजा होणार आहे. अयोध्येचा ते बघ पोशाखाची निवड, त्या मोत्याच्या माळी, तो मुकुट, तो प्रसाद. आई 27 वर्षाचा झालो, पण बापाला आज ओळखलं. आज कळलं की माझ्या बापासारखा उदार बाप जगात कोणालाच मिळाला नसेल. म्हणजे कदाचित अयोध्येचं राज्य रामाला मर्यादित आहे असं बाबांना वाटलं असेल. नाही, मग ज्या राज्याला मर्यादा नसतात असं अमर्याद वनवासाचं राज्य माझ्या उदार बापानं, पिता दीनमोही कानन राजू. आत्ता रडारड सुरू झाली चापेसर. 12 मुख चुंबती माता लटलट कापू लागली. प्रभू म्हणाले रडू नको आई, 14 साल जल्दी गुजर जाएगे. माता म्हणाली माझी तशी अवस्था झाली बाळा. चिचुंद्रीचा दृष्टांत आहे. ते एक लांब तोंड असतं त्या उंदराचं, त्याला कोणी लक्ष्मी म्हणतात, कोणी चिचुंद्री म्हणतात. त्याचं शास्त्र असं आहे, त्या उंदराला साप पकडतो बरं का, पण पकडल्यावर सापाच्या लक्षात येतं उंदीर नाही चिचुंद्री आहे. आता पकडलं पण सोडून दिली तर साप आंधळा होतो, गिळली तर मरतो. करावं काय आता? हा दृष्टांत दिला कौसल्याने. मी का सांगतो? चिचुंद्री तोंडात धरली सर, आता सोडली तर डोळे जातात, गिळली तर प्राण जातो. तसं रामा चिचुंद्रीसारखी अवस्था झाली माझी. का? वनवासात जा म्हणावं तर ममता आडवी येते, आणि नको जाऊ म्हणावं तर रघुकुळाचं सत्य आडवं येतं. चिचुंद्रीसारखी आई. 14 साल जल्दी गुजर. आता रामचंद्र वनवासात जातात. ही वार्ता सीतामाईला कळाली. सीतामाई म्हणाल्या मी तुमच्यासोबत येते. सीता जमणार नाही तुला. काननो कठीण भयंकर भारी घोर घाम हिम बारी बयारी चलो पयादे बिनु पदताना चरण कमल मृदुमंजू तुम्हारे. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा, 3 ऋतूला घोर शब्द वापरला येते बरं का सर. ही मजा आहे तुलसीजींच्या भाषेची. घोर घाम, घोर हिम आणि घोर बयारी, ही मजा पहा. हे ग्राम्य भाषा त्यांची हिंदी, पण मजा आहे. घाम म्हणजे उन्हाळा, हिम म्हणजे हिवाळा, आणि बारी म्हणजे पावसाळा. इथे घोर 3 ठिकाणी लावलंय प्रभूने. घोर घाम हिम बारी बयारी. कडाख्याचा उन्हाळा. आता इकडेही 42-43 वर गेला. आमच्या नागपूरलाच नावं ठेवत होते, तुम्ही कुठे मागं राहिले आता? कडाख्याचा उन्हाळा, कडाख्याचा हिवाळा, आणि पाऊसही तसाच. घोर घाम हिम बारी बयारी. बरं, इथं 43चं ऊन, मग काय चपला आहे का पायात? सीते चरण कमल मृदू मंजू तुम्हारे. इथून सुरुवात केली. तुझे पाय नाजूक आहे, तुला ते सहन होणार नाही. पालाय लावू नका, मी येणार आहे. आता तू नाजूक आहे. तुम्ही आहे नाजूक, मी नाही नाजूक. कसं काय? माझ्या बापाच्या बगीचात 2 भाऊ आला होता, फुलं तोडले. 2 पानाच्या द्रोणात 3रं तोडत होता. मी झाडाच्या आडून बघितलं, घामानं भिजला. 3च फुलात घामागून भिजला. आणि मी लग्नामध्ये अर्धा तास अख्खा फुलाचा हार घेऊन उभी होती. वाजंत्री बहुगलबलानं करणे म्हणेपर्यंत उभी होती. अर्धा तास फुलाचा हार, तरी मला घाम नाही. तुम्ही 3च फुलात घामाघूम. मला सांगता नाजूक तुम्ही आहे, 2 फुलात घामाघूमनं मला सांगता.
आता हो नाही करता करता सीतामाईला होकार दिला. सीताराम वनवासात जातात. लक्ष्मणजीला कळालं, पळत आला, भैया मैं भी आता हूँ आपके साथ. अरे मैं बन जाए तुम्हें ले साता हो जाए सब अवध जासू राज परी प्रजा दुखारी सो नृप अवस्थ नरक अधिकारी. तू प्रजा सांभाळ, मी वनवासात बापाचं वचन, तुम्ही नेत नसाल तर मी जिवंत राहणार नाही. जा बाबा, आईची परवानगी. सुमित्रा माईकडे लक्ष्मणजी आल्या. माँ मैं जा रहा हूँ भैया के साथ. जाओ बेटा, आज से तुम्हारी पिता राम, तुम्हारी माता सीता और तुम्हारा जंगल अयोध्या. याला म्हणतात सुमित्रा. सुमित्रा काय म्हणली, आजपासून तुझा बाप श्रीराम आहे, तुझी माय सीता आहे आणि जंगल तुझी अयोध्या. जा बाळा. पावलं 4-5 टाकले ना चापेसर, आवाज दिलास, बेटा तू सुमित्रा का बेटा है. हाँ, 14 साल के वनवास में सपने में भी कभी ईर्ष्या नहीं आने देना. थांबला. सपने में ईर्ष्या, ईर्ष्या सपना कब आता माँ, आदमी नींद लेता है. अच्छा, नींद लेने के बाद सपना और सपने में ईर्ष्या का डर है, तो तेरा लखन प्रतिज्ञा करता हूँ 14 साल नींद नहीं लूँगा माँ. नींद नहीं लूँगा तो सपना भी नहीं आएगा और सपने में ईर्ष्या भी नहीं. आता जाताना पत्नीला आवाज दिला, उर्मिला. ते लेकरं खेळतात तेवढा एक आवाज द्या कोणतरी. तुम्हालाही दिसते ते, पण फक्त आवाज द्यायला काही त्रास आहे का. बस मला सांगावंच लागते थोडं तरी. तुम्ही पाहिलं ते खेळताना, परस्परच मिटवायचा तो कार्यक्रम. आता 4 उड्या मारायला निघले की पुन्हा 5-7 जास्तीचे येतात तिथं. बस झालं. अजून 3 दिवस एवढी काळजी घ्या. तो त्यांचा दोष नाही, त्यांचं ते वय आहे. पण 2-4 लागले उड्या मारायला का त्याला 5-6 मदत करतात. ज्याला दिसेल त्यांनी समजावून सांगायचं, प्रत्येकाचं कर्तव्य आहे. ते काय होतं, श्रोते म्हणतात हा बाबा लेकराचंच का सांगतो. अरे तुम्हाला दिसत नाही लेकरं, तुमचे तोंड माझ्याकडे आहे. मला तुम्ही न दिसता पहिले उड्या मारणारे लेकरं इथून दिसतात, तिथं प्रसंग बिघडतो. नाही तर तुम्ही इथं बसून पान मग कसं होते सांगा. हे वक्ता झाल्यावर कळतं. आजपासून रामम दशरथम विद्धी माम विद्धी जनकात्मजा अयोध्या मटवीं विद्धी गच्छेतात यथा सुखम. उर्मिला मैं जा रहा हूं भैया के साथ 14 साल. उर्मिला म्हणाली, मैं आपके साथ आकर साधना में बाधा नहीं बढ़ूंगी, आपका सुमरन करते रहूंगी. मेरी चिंता मत करो, मेरे दीदी को 14 साल संभालो. राम लक्ष्मण सीता वनवासाची वार्ता वाऱ्यासारखी कळाली. चापेसर सगळी अयोध्या उदास झाली. तोरणं पानं आंब्याच्या पानाची ती तोडून तुटून पडली खाली. केळीचे खुंटा आडवे पडले. गुड्या उतरवल्या. पाय घासू घासू दरवाजातल्या रांगोळी मिटल्या आणि लांब श्वास ओढल्यानं फुलवाती आरतीतल्या विजल्या. एवढा परिणाम झाला. उदास सर्वांना कळालं. कैकेयी आली, रामा हे राज्य माझ्या भरताचं, सगळे वैभव त्याचंच, तुमच्या अंगावरचे कपडे त्याच्याच राज्यात, उतरवा. वल्कल घ्या. वल्कल दिली. सीतेला वल्क देऊ लागली कैकेयी. तेवढ्यात वशिष्ठ गुरुजी आले, विजेसारखे कडाडले. खबरदार कैकेयी, कल से देख रहा हूं क्या नाच रचाया तूने. वनवास राम को है, सीता को नहीं. आर्य संस्कृत दीप जलाने के लिए उनके पीछे पीछे जा रहे हैं. अगर तूने सीता को वल्कल दिए, मैं कुलगुरु वशिष्ठ कहता हूँ अयोध्या को आग लगाऊंगा, जला डालूंगा पूरी अयोध्या. आता घाबरली कैकेयी. वशिष्ठाच्या पाया पडले रामचंद्रजी. गुरुदेव दुनिया कुछ भी कहे लेकिन भरत जैसा महात्मा नहीं. भरत आएगा तो धूमधड़ाके से राज तिलक करना, हो सके तो मुझे संदेशा पहुंचाना. मैं बिल्ल के साथ चित्रकूट पर नाचूंगा महाराज, जिस दिन मेरा भाई भरत राजा बनेगा. आणि ज्या पावलानं प्रभू सिंहासनावर जाणार होते त्याच पावलानं सर वनवासाकडे निघाले. वस्त्र बदल कर राज के, बलकल पहन राज